दरबार कभी कमजोर लगे दरबार कभी कमजोर लगे। राम जय शिवराय मित्रांनो, तर डेमोमध्ये बघितल्याप्रमाणे रील क्रिएट करण्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा अलाइट मोशन ओपन करून घ्यायचं आहे। ओपन करून घेतल्यानंतर तुमच्यासमोर अशा प्रकारे इंटरफेस दिसून येणार आहे। तर सगळ्यात पहिल्यांदा प्रोजेक्ट्समध्ये येऊन आजच्या व्हिडिओमध्ये वापरले जाणारे बीटमार्क आणि शेकी प्रीसेट आपण दिलेल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेल्या त्यावरून आपण इझिली इम्पोर्ट करू शकतो अलाइट मोशनमध्ये। तर अलाइट मोशनमध्ये आल्यानंतर सगळ्यात पहिल्यांदा बीटमार्क प्रीसेट ओपन करून घ्यायचे आहे। ओपन करून घेतल्यानंतर तुमच्यासमोर अशा प्रकारे इंटरफेस दिसून येणार आहे। तर फर्स्ट स्टेप काय करायचे आहे, सगळ्यात पहिल्यांदा खालील प्लसचे नाव क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे आणि तुम्हाला ब्रदर स्पेशल 2 मित्रांचा अशा प्रकारे इमेज आहे तो ॲड करून घ्यायचा आहे। आता हा इमेज मी इथं डेमोसाठी यूज केला आहे। इथं तुम्ही स्वतःचा इमेज यूज करून हा स्टेटस आहे तो क्रिएट करू शकता। आता इमेज ॲड करून घेतल्यानंतर वरती 3 डॉटला क्लिक करून फिल कंपोजिशन एरिया या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे। म्हणजे काय होणार आहे, एकाच क्लिकमध्ये आपला इमेज लेअर आहे तो फुल स्क्रीन होऊन जाणार आहे। त्यानंतर मूव्ह ट्रान्सफॉर्मेशनमध्ये जाऊन प्रॉपर असा इमेज सेट करून याची लेंथ शेवटपर्यंत वाढवून घ्यायची आहे। वाढवून घेतल्यानंतर सगळ्यात पहिल्यांदा काय करायचं आहे की इथं आपल्याला 4.27 या सेकंदाचे बीटमार्क करून इथं आपल्याला हा इमेज लेअर 2 भागात कट करायचा आहे। त्यानंतर इथपासून चालू होणाऱ्या प्रत्येक बीटमार्कला 2 भागात अशा प्रकारे कट करून घ्यायचा आहे। कट करून घेतल्यानंतर बघू शकताय की सगळ्यात पहिला बीट म्हणजेच 4.27 हा जो बीट आहे तो डिलीट करायचा, म्हणजे हा इमेज लेअर। त्या जागी खालील प्लसचे नाव क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे आणि अशा प्रकारे 16.9 या रेशोमध्ये तयार केलेला इमेज काय करायचा आहे, ॲड करून घ्यायचा आहे। आता हा इमेज तुम्ही पिक्सल लॅबमध्ये तयार करू शकता। अशा प्रकारे इमेज ॲड करून घेतल्यानंतर प्रत्येक इमेज लेअर काय करायचं आहे, लॉंग प्रेस करून अशा प्रकारे बॅकग्राऊंडला घेऊन यायचं आहे। म्हणजे काय होणार आहे, इमेजवरती प्रॉपर असे इफेक्ट दिलेले तुम्हाला दिसून येतील। तर बघू शकता इमेज बॅकग्राऊंडला घेऊन आल्यानंतर आता या प्रत्येक इमेज लेअरला आपल्याला इफेक्ट द्यायचा आहे। त्यासाठी इथून बॅक निघून आपल्याला शेकी प्रीसेट ओपन करून इथं बघू शकता हे तुम्हाला 4 इफेक्ट दिलेले आहेत। तर फर्स्ट इफेक्ट आहे तो इथून आपल्याला काय करायचा आहे, कॉपी करून घ्यायचा आहे। कॉपी करून घेतल्यानंतर मेन प्रोजेक्टला येऊन पहिल्या इमेज लेअरला इथं आपल्याला तो पेस्ट करायचा आहे। पेस्ट केल्याबरोबरच परत एकदा बॅक निघून शेकी प्रीसेट ओपन करून घ्यायचा आहे। इथून हा जो सेकंड नंबरचा इफेक्ट 3 लेअर दिसतोय तो इथून आपल्याला कॉपी करून घ्यायचा आहे। कॉपी करून घेतल्यानंतर मेन प्रोजेक्टला येऊन जिथं आपण 16.9 या रेशोमध्ये सिलेक्ट केलेली जी इमेज आहे त्या इमेज लेअरला पेस्ट करायची आहे। आता पेस्ट केल्यानंतर थोडंसं पुढे येऊन जिथं प्रॉपर इमेज सेट होईल तिथं येऊन आपल्याला मूव्ह ट्रान्सफॉर्मेशन जाऊन फक्त 3च लेअर याच्यात ठेवून घ्यायचे आहेत। उरलेला आहे तो साईज आहे ती एक्स्ट्रा करून घ्यायची आहे। आता हा इफेक्ट पेस्ट केल्यानंतर परत इथून बॅक निघून शेकी प्रीसेट ओपन करून घ्यायचा आहे आणि इथून हा 3rd नंबरचा इफेक्ट आहे तो इथून आपल्याला कॉपी करून घ्यायचा आहे। कॉपी करून घेतल्यानंतर परत एकदा मेन प्रोजेक्टला येऊन इथं आपल्याला काय करायचं आहे, सगळ्यात पहिल्यांदा बघू शकता 6.1 या सेकंदाच्या बीटमार्कला पेस्ट करून एक इमेजमध्ये सोडून 8.5ला, त्यानंतर बघू शकता शेवट 10.7ला अशा प्रकारे एकाड एक इमेज लेअरला अप्लाय करायचे आहे। त्यानंतर परत एकदा बॅक निघून शेकी प्रीसेट ओपन करून आपल्याला शेवट अशा प्रकारे 4था इफेक्ट कॉपी करून घ्यायचा आहे। कॉपी करून घेतल्यानंतर मेन प्रोजेक्टला येऊन इथं आपल्याला काय करायचं आहे, सगळ्यात शेवट म्हणजे 7 सेकंदाच्या बीटमार्कला पेस्ट करायचे आहे। त्यानंतर 9.6 झाल्यानंतर बघू शकता इथं आपले 2च इफेक्ट पेस्ट आहेत। तर बघू शकता इफेक्ट पेस्ट झालेले आहेत, प्रॉपर इफेक्ट दिलेले आहेत। त्यानंतर खाली प्लस चिन्ह क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे आणि PNG एक दिलेला अशा प्रकारे तो ॲड करून त्याची लेंथ शेवटपर्यंत वाढवून घ्यायची आहे आणि प्रॉपर असा मूव्ह ट्रान्सफॉर्मेशन जाऊन वरती सेट करायचं आहे। फक्त जिथं 3 लेअर आहेत बघू शकता अशा प्रकारे इथं आपल्याला 3 लेअर आहेत तिथं 2 भागात हा PNG कट करायचा आहे। कट केल्यानंतर बघू शकता इथे जी साईज कमी जास्त करून प्रॉपर असा मधोमध सेट करायचा अशा प्रकारे। आता सेट केल्यानंतर बघू शकता की हा जो पहिला इमेज आहे त्याचा इफेक्ट काय करायची, इथून आपल्याला कॉपी करून घ्यायचा आहे आणि जी PNG आपण ॲड केली त्या PNGला पेस्ट करायची आहे। पेस्ट केल्यानंतर याचा जो फेड इन हा इफेक्ट डिलीट करायचा आहे। त्यानंतर टाईल्स हा इफेक्ट, मोशन ब्लर, त्यानंतर बघू शकताय स्पॉट कलर हा पण डिलीट करायचा आहे आणि यामधील फक्त 2च इफेक्ट आपल्याला ठेवून घ्यायचे आहेत। हे जे लास्ट 2 आहेत ते फक्त ठेवून घ्यायचे आहेत, बाकी सगळं डिलीट करायचे। म्हणजे याचा ओव्हरऑल लुक तुम्हाला स्टार्टिंगपासून अशा प्रकारे दिसून येणार आहे। तर आपला स्टेटस आहे तो इथं क्रिएट झालेला आहे। तर याला सेव्ह करण्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा वरती ॲरो चिन्ह एकदा क्लिक करायचं आहे। क्लिक केल्यानंतर व्हिडिओचं ऑप्शन सिलेक्ट करून एक्सपोर्टवर क्लिक करायचं आहे।
अशा प्रकारे आपला स्टेटस आहे तो HD मध्ये सेव्ह होऊन जाईल. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच मित्रांनो, भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये.